शक्य असेल आणि झाली तर भेट त्या ठिकाणी होऊ शकते. मलाही माहिती आहे की आज माननीय पंतप्रधान महोदय आणि अमितभाई हे चंदीगडमध्ये त्या ठिकाणी आहेत. दिवसभरामध्ये काही दादांची काही खाजगी कामं असतील तर ती त्या ठिकाणी होतील. राजकीय चर्चेच्या निमित्ताने आम्ही संध्याकाळी पुन्हा एकदा भेटू शकतो, कारण मलाही आता पार्लमेंटमध्ये काही कामकाज आहे. माझ्याही कमिटीची त्या ठिकाणी मिटिंग असल्यामुळे आम्ही बघूया, एकमेकाशी संपर्क झाल्याच्यानंतर कदाचित भेट होईल. 5 तारखेच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर ही भेट खूप महत्त्वाची असेल. नेमका काय मंत्रिमंडळाला घेऊन चर्चा होणार आहे? तुम्ही वाढीव काही मागणी केलेली आहे का सर? गृहनिर्माण खातं वगैरे मिळावं अशी काय? या विषयावरती आम्ही काही चर्चा केली नाही. काल रात्री आम्ही सविस्तरपणाने 2-2.5 तास आगामी येणाऱ्या संबंध कालखंडामध्ये पक्षाची संघटन कशा पद्धतीने मजबूत करावं याच विषयावरती प्रदीर्घ चर्चा तिघांनी केली. आदरणीय दादा होते, प्रफुल्लभाई होते आणि मी होतो, आणि त्या दृष्टिकोनातून कालची चर्चा झाली. मंत्रिमंडळाच्या रचनेबाबतीमध्ये काही आम्ही त्या ठिकाणी बोललो नाही. ठीक आहे, आज अमितभाईंची समजा भेट झालीच तर त्या संदर्भामध्ये काही चर्चा असेल ती आम्हाला करता येईल. उद्या 4 तारखेला भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आहे आणि 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजता शपथविधी त्या ठिकाणी आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये आम्हाला कधी बसता येईल, चर्चा करता येऊ शकते. पण तटकरे साहेब, असं का झालंय की कुठे मिसकम्युनिकेशन आहे का? कारण काल अजितदादा पोहोचल्यानंतर अमित शहा दिल्लीतून निघाले आणि त्यांची वेळ घेतलेली आणि भेटले नाही. दादांनी अमितभाईंची वेळ मागितलेली नव्हती आणि भेट घेतलेली नव्हती. भेट त्या ठिकाणी घेण्याचा प्रश्नच त्या ठिकाणी नव्हता. त्यामुळे मिसकम्युनिकेशन बिलकुल त्याच्यामध्ये काही असण्याचं काही कारण नाही. तुमचं साधारणतः किती मंत्रिपदे मिळावीत ही म्हणजे पक्षाची भूमिका आहे? स्ट्राईक रेटनुसार तुम्हाला मिळावेत अशी चर्चा आहे. एक असं आहे की ज्या वेळेला आम्ही या विषयावरती चर्चेसाठी बसू, आदरणीय अमितभाईंच्या जवळ किंवा देवेंद्रजी असतील, एकनाथराव असतील, दादा असतील, आम्ही सगळेजण बसू, त्याला या संदर्भामध्ये चर्चा नक्की त्या ठिकाणी होऊ शकते. पॉलिटिकल पार्टीजमध्ये जागा वाटप करताना समजदारपणाची भूमिका घेतली होती. त्यामुळे तुमचे आमदार कमी जरी असले तरी सत्तेत वाटा समसमान असावा यासाठी तुमची भूमिका असेल का? एक असं आहे की नक्कीच लोकसभेच्या वेळेला तर फार आम्हाला त्या ठिकाणी सिटिंगचाच फॉर्म्युला असल्यामुळे अधिक जागा त्यावेळेला का आम्ही मिळवू शकलो नाही. उलट धाराशिवची, उस्मानाबादची जागा आम्हाला लढवावी लागली की जी आम्हाला नकोच हवी होती. परभणीची जागा लढण्यासाठी आमची पूर्ण तयारी झाली होती, परंतु महादेव जानकरांना संबंध महायुतीमध्ये सामावून घेतलं जावं असा निर्णय अमितभाईंच्या समोरच्या बैठकीमध्ये झाल्यामुळे त्यावेळेला ती जागा आम्हाला त्या ठिकाणी सोडावी लागली. विधानसभेच्या वेळेला सुद्धा आम्हाला अधिक जागा मिळाव्यात असा आमचा आग्रह जरूर त्या ठिकाणी होता. कदाचित जास्त जागा मिळाल्या असत्या तर आमच्या अधिकसुद्धा आमदार त्या ठिकाणी निवडून आले असते. पण आम्ही तिन्ही पक्षांनी उत्तम समन्वय करत, तिन्ही नेत्यांनी, म्हणजे त्यावेळेला तर मुख्यमंत्री एकनाथराव होते, एकनाथरावजी असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, आमच्यात अतिशय उत्तम समन्वय होता. प्रचाराची रणनीती आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने राबवता आली. बूथ लेवलपर्यंत तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं समन्वय कसं होईल याचं नियोजन आम्हाला त्या ठिकाणी करता आलं. भव्य दिव्य यश मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरती बोलायचं झालं तर पूर्णपणाचं नियोजन आम्ही बसून केलं. त्यामुळे दादांचे दौरे माझे स्वतःचे असतील, प्रफुल्लभाईंचे असतील, माझ्या इतर सहकाऱ्यांचे असतील, ते सुद्धा आम्ही अतिशय व्यवस्थितपणाने केले. या साऱ्याची परिणिती अतिशय चांगल्यापैकीचं यश, जिथे आम्हाला 10-15 जागा मिळतील असं बाकी तर वर्तवली जात होती, त्यावेळेला आम्हाला चांगला जागा मिळाला त्या ठिकाणी. पॉलिटिकल सर्कलमध्ये हे चालू आहे. अंजली दमानिया वगैरे हे सांगतात की एकनाथ शिंदे हे विरोधक पक्षाची विरोधक स्थितीवर राहणार आणि ते विरोधी पक्षाचा भूमिका घेणार. आणि याला जोडूनच एक प्रश्न आहे की शिंदे गटाचं म्हणणं असं आहे की त्यांचा मान राखला गेलाय अजित पवारांचा, तसा एकनाथ शिंदेचा सुद्धा मान राखला जावा. मला एक तर माहीत नाही, कारण आपण सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीमध्ये बोललात, त्या काय बोलल्यात त्याच्याबद्दल मी काय प्रतिक्रिया देणार नाही, कारण मी त्यांचं वक्तव्यच त्या ठिकाणी ऐकलं नाही. एक असं आहे की आता मान तर सर्वांनाच आहे. मला काय कळू शकलं नाही, कारण असं आपण जे म्हणताय ते नेमकं वक्तव्य कुणी केलं शिवसेनेकडून ते मला माहीत नाही. केसरकर असं म्हणाले की शिंदे साहेबांचा योग्य तो मान राखला गेला, त्यांना बोलवलं गेलं नाही चर्चेमध्ये वगैरे. एक असं आहे, पण त्यावेळेला आम्हाला मान दिला असं म्हणण्याचं कुठे काय कारण येतं. एक असं आहे की युतीमध्ये सर्वांनाच सन्मान आहे. मी पाहिलं की ज्या वेळेपासून आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो त्यावेळेपासून ज्या वेळेला अमितभाईंची भेट झाली, नड्डाजींची झाली, माझी व्यक्तिगत 1-2-3 वेळेला माननीय पंतप्रधान महोदयांची जो भेट झाली, अतिशय सन्मानपूर्वकच सर्वांना त्या ठिकाणी वागवलं जात असतं. शेवटी कालचा जो मुद्दा आहे शपथविधीच्या तयारीचा, मी दिल्लीमध्ये असल्यामुळे त्या विषयावरची मला माहिती नाही आहे.
तटकरे साहेब, एक साहेब, महत्त्वाचा एकंदरीत मुद्दा आहे. 2 दिवसांवर शपथविधी आलाय आणि अजूनपर्यंत राष्ट्रवादीचे जर मंत्री ठरले नसतील तर आणि दुसऱ्या बाजूला असे समजतंय की अजित पवार वेटिंगवर आहेत असा मेसेज जातोय दिल्लीमध्ये. अजूनपर्यंत त्यांना अमित शहा भेटले नाहीत. एक असं आहे की दादा अमितभाईंच्या भेटीसाठी पूर्वनियोजित कार्यक्रम करून आलेलेच नाहीत. त्यामुळे हे निखालास वृत्त खोटं आहे की दादा दिल्लीमध्ये वेटिंगमध्ये आहेत. कुणी कोणाच्या सुपीक डोक्यातून हे वृत्त निघालं मला माहीत नाही. या वृत्ताचं मी पूर्णपणाने या ठिकाणी खंडन करतो. आम्ही कुठेही वेटिंगमध्ये नाही आहोत. आम्ही तशा जरा एक मिनिट प्लीज. आम्ही तशा पैकी आज भेटीची अपेक्षाच नाही, कारण आम्हालाही माहिती होतं की आज अमितभाई चंदीगडमध्ये आहेत. त्यामुळे कल्पोकल्पित काहीतरी कोणी काय सांगत असेल तर ते अत्यंत चूक आहे. महायुतीच्या नेत्यांची जर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनं बैठक झाली तर मग दादा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनं सहभागी होणार. त्यामुळे मला एक कळू शकत नाही, मंत्रिमंडळाची रचना व्हिडिओ कॉन्फरन्सवरती करणं कसा अभिप्रेत आहे आपल्याला काय कळू शकत नाही. इथून 2 तासाच्या अंतरावरती मुंबई आहे, मुंबईवरून इथे कोणाला येता येऊ शकतं. तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि मंत्रिमंडळाची रचना याचा काय संबंध येऊ शकतो? तुम्ही ही काय शासकीय बैठक आहे का? तुम्ही वाढीव खाती मागताय हे मी मगाशीच आपल्याला उत्तर दिलं. या संदर्भात काही चर्चा झालेली नाही. मी काल संध्याकाळी सुद्धा आपल्याजवळ या बाबीवरती स्पष्ट केलं. त्याच्यामुळे केवळ स्पेक्युलेशनच्या आधारे काही प्रश्न किंवा काही पद्धतीचे वृत्त जाणं हे चुकीचा संदेश त्या ठिकाणी जातो. महायुतीमध्ये सर्वांचा सन्मान आहे. जे काय असेल ते चर्चेने त्या ठिकाणी होईल. अमितभाईंच्या भेटीसाठी दादा आज तरी या ठिकाणी नाहीत, आम्हाला आलेले नाहीत. हे खाजगी काम असू शकतं. आज अमितभाई दिल्लीमध्ये आले, झाली भेट होऊ शकेल. नाहीतर उद्या परवा तर शपथविधी सरकारचे आहेच, त्यामुळे त्यावेळेला चर्चा होऊ शकते. साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्हाला तुमचे कमी आमदार निवडून आले कारण तुम्ही कमी जागा लढल्या, पण आता मंत्रिपदाचं जेव्हा वाटप होईल तेव्हा आमदारानुसार होणार की सत्तेचं तुम्ही समजूतदारपणाची भूमिका घेतली त्याचं काही फळ मिळेल? एक असं आहे, मी वारंवार या बाबतीमध्ये बोलत आलो की या विषयावरती चर्चा अजून झालेली नाही. चर्चा होईल त्यावेळेला आम्हाला जे वाटतं त्याची भूमिका आम्ही नक्की त्या ठिकाणी मांडू. आझाद मैदानावर शपथविधी तयारी सुरू आहे. त्याची पाहणी फक्त भाजपच्या नेत्यांनी केली. यावर केसरकरांनी नाराजी व्यक्त केली की 3ही पक्षातल्या नेत्यांनी एकत्रित पाहणी करायला पाहिजे होती. अजून दुसरा पक्ष दिसला नाही, मित्र पक्ष नुसतं भाजप. एक असं आहे की जी केसरकरांनी अपेक्षा व्यक्त केली ती रास्त असू शकते आणि त्यांनी हेही सांगितलं की त्यांना कळल्यानंतर त्यांचा संपर्क झाला. आज कदाचित 3ही पक्षाचे नेते त्या ठिकाणी असतील. काल माझंही कोणाशी तरी बोलणं झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज 3 प्रमुख नेते त्या शपथविधीच्या तयारीच्या पाहणीसाठी नक्कीच त्या ठिकाणी जातील. धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ साहेब असतील तर ते आणि अनिल भाईदास या 3ही माझ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना आज त्या पाहणीच्यासाठी तिथे जावं अशा सूचना दिलेल्या आहेत. परवा सर शपथविधी आहे, तर शपथविधीला किती मंत्री शपथ घेतील अशी तुम्हाला अपेक्षा आहे? तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात राष्ट्रवादी. काही अपेक्षा असण्याचं काही कारण नाही. 2 भाग आहेत. मी वारंवार या विषयावरती कालपासून स्पष्ट करत आलो. ज्या वेळेला तशा संदर्भातला निर्णय व्हायचा असेल त्याला आम्ही नक्कीच बसून त्या ठिकाणी बोलू. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.